तर मैत्रिणींनो, आज मी राखी स्पेशल अगदी कमी किमतीत बनणारी लौकी मिठाई बनवित आहे. ना याच्यात खवा, ना कंडेन्स मिल्क, ना कलर, तरीही खूपच टेस्टी अशी मिठाई जे तुम्ही राखीला बाजारातून मिठाई न आणता घरीच कमी किमतीत बनवणार. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारात शेअर करणं विसरू नका. प्रथम एक लौकी जो जास्त कोवळा किंवा जठर नसणार अशा प्रकारे लौकी घ्यायचा, ज्याच्यातून आपल्याला जास्त असा पल्प मिळणार. मी मिठाई बनवण्यासाठी अर्धा भाग वापरणार आहे, त्यामुळे या लौकीचे 2 भाग करून घेतलेले आहे. नंतर या लौकीची साल काढून घेणार आहे. पूर्णपणे व्यवस्थित असे चांगले शिलून घ्यायचे. असे लौकीचे 2 ते 2.5 इंचामध्ये तुकडे करून घ्यायचे. नंतर एका तुकड्याचे 2 भाग करायचे. असे सगळ्याच लौकीचे तुकडे करून घ्यायचे. नंतर लौकीचा एक भाग घेऊन त्यामधील जो सॉफ्ट भाग आहे तो एका चाकूच्या साहाय्याने काढून घ्यायचा. अशा प्रकारे सगळ्याच तुकड्यांमधील अंदरचा सॉफ्ट भाग आहे तो काढून घ्यायचा. जे सॉफ्ट भागाचे तुकडे आहेत त्याला किसून तुम्ही पराठा किंवा त्याची भाजी बनवू शकता. सर्व तुकड्यांचा किस काढून घ्यायचा. खूप बारीक किस न काढता थोडा जाडसर असा किस काढून घ्यायचा. अशा प्रकारे सर्व लौकीचा इथे किस काढलेला आहे. एक चाळणी घेऊन त्यामध्ये हा संपूर्ण किस टाकून त्याला चमच्याच्या मदतीने त्याचं पाणी काढून घ्यायचं. व्यवस्थित असं दाबून चमच्याने पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं. आणि हे पाणी हार्टसाठी खूप छान आहे. याला फेकून न देता घरच्यांना किंवा स्वतः प्यायचं. शरीरासाठी खूप हेल्दी असं हे पाणी आहे. नंतर एक पॅन घेऊन त्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं व त्यामध्ये लौकीचा किस टाकून घ्यायचा व त्याला 3 ते 4 मिनिट परतून घ्यायचं. तुपामध्ये परतणार तर त्याचं थोडं पाणी कमी होणार व लौकीचा उग्रपणा निघून जाणार व मिठाई स्वादिष्ट होण्यास मदत होणार. 3 ते 4 मिनिट परतल्यानंतर त्यामध्ये 1 कप साय असलेलं दूध टाकायचं व त्या दुधासोबत त्या मिश्रणाला चांगलं असं ढवळून घ्यायचं. ते मिश्रण व्यवस्थित असं एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये झाकण ठेवून द्यायचं व 5 ते 7 मिनिट त्याला शिजू द्यायचं. झाकण काढल्यानंतर तुम्हाला त्या मिश्रणातलं पूर्ण पाणी कमी झालेलं दिसेल व हा किस थोडा चांगल्या प्रकारे असा नरम झालेला आहे. नंतर या मिश्रणासाठी मी अर्धा कप साखर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. नंतर ही संपूर्ण साखर या मिश्रणात मी टाकलेली आहे. त्याच्यासोबत 1 कप दूध पावडर घेतलेला आहे व हा पावडर त्यामध्ये टाकून ते मिश्रण व्यवस्थित असे एकजीव करून टाकायचं. साखर आणि दूध पावडर टाकल्यामुळे त्याला पाणी सुटलेलं आहे. थोडं त्या मिश्रणाला शिजू द्यायचं व शिजवता थोडं थोडं ढवळत राहायचं. इथे मी दूध पावडरचे 2 पॉकेट टाकलेले आहे, जे फक्त 20 रुपयाचे आहे. कंडेन्स मिल्क किंवा खव्यापेक्षा कधीही आपल्याला परवडणारा हा पावडर आहे. मिठाई खूप कमी किमतीत आपल्याला परवडणार आहे. कंटिन्यू फिरवल्याने याच्यातलं पूर्णपणे पाणी कमी होणार व पूर्णपणे पाणी कमी झालेलं इथे आहे. मिश्रणात फिरवताना एक गोळा तयार होणार. नंतर यामध्ये विलायची पावडर टाकायचं व मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे मिश्रण तयार झालेलं आहे. नंतर एक प्लेट घ्यायची व त्या प्लेटमध्ये तूप टाकायचं आणि ते तूप पूर्णपणे त्या प्लेटमध्ये हाताच्या साहाय्याने पसरवून घ्यायचं व त्याच्यामध्ये पूर्ण मिश्रण टाकून घ्यायचं व चमच्याच्या साहाय्याने ते मिश्रण पूर्णपणे पसरवून घ्यायचं. पूर्णपणे पसरवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट टाकायचे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणते ड्रायफ्रूट घेऊ शकता. मी इथे बदाम घेतलेले आहे व हे मिश्रण 2 तास फ्रीजमध्ये सेट करायला ठेव. मिश्रण हे सेट झालेलं आहे. नंतर त्याला चाकूच्या साहाय्याने त्याला जो आकार हवा आहे त्या आकारानुसार चाकूच्या साहाय्याने तुम्ही त्याचे काप करा. तयार आहे बाजारापेक्षा अगदी कमी किमतीत पडलेली स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी लौकी बर्फी. दूध पावडर टाकल्याने खूप सॉफ्ट अशी बनलेली आहे, म्हणून राखीला तुम्ही नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब